राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान हे आज सुरू आहे। सगळ्यात राज्यभर हा कार्यक्रम लागलेला आहे। त्यात कल्याण तहसीलने आज गोयली येथे पूर्ण तालुक्याचं हे अभियान सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे सगळ्याच योजना एका छताखाली आणून प्रत्येकाला त्याचा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। शेवटच्या माणसापासून, अपंगापासून, आदिवासींपासून, संजय गांधी निराधार योजनेपासून सगळ्या योजना एका छताखाली एका दिवसात मंजूर करण्याचा हा चांगला फायदा राज्याचे महसूल मंत्री आमचे बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री यांनी आज चांगला निर्णय घेऊन हा निर्णय घेतलाय, त्याच्याबद्दल स्वागत करतो। त्याचबरोबर इतर सुद्धा ज्या योजना आहेत, इतर खाती जेवढी आपली आहेत त्या सगळ्या खात्यांच्या सुद्धा योजना एका ठिकाणीच करण्याचा प्रयत्न केला। जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले, तुमची काही वेळ चर्चा देखील झालेली, पाण्याचं नियोजन असेल किंवा उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं धरणाचं नियोजन असेल या संदर्भात खरं म्हणजे पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये सुद्धा काही योजना बंद पडल्या होत्या, त्या पुन्हा चालू करण्याच्या बाबतीत निर्णय झालाय आणि त्या पद्धतीने आता ती कामं सुरू होतात। येत्या उन्हाळ्यामध्ये जी पाणी कपात मुंबईला पाहिलं, इतर ठिकाणी पाहिलं, त्याचं ठाणे जिल्ह्याला त्याचा फटका पडू शकतो का? मी ठाणे जिल्ह्याचा ना मुंबईच्या बाबतीत बोलणार नाही, मी माझ्या मतदारसंघातच बोलतो। तुमच्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघात ती वेळ येणार नाही। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर एकूण 3 महिन्यांमध्ये 6 टप्प्यात हे महाराजस्व अभियान राबवलं जात आहे। याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान असं आहे। त्यामध्ये आपण जी समाधान शिबिर आयोजित करतो आहोत ती गेल्या महिन्यात 2 केली, या महिन्यातलं हे दुसरं आहे आणि पुढच्या महिन्यात अजून 2 करणार आहोत। प्रत्येक तालुक्यांमध्ये अशी 6-6 शिबिरं होत आहेत। या शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सेवा, मग ते उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, वेगवेगळे 32 चे दाखले असतील किंवा कोणत्याही रेशनिंग रिलेटेड ज्या काही लोकांच्या सेवा देता येतील, संजय गांधी निराधार योजना आहे, या सर्व लाभ इथं देत आहेत। त्याच शासन आपल्या दारी सारखी जी योजना आहे त्याच धर्तीवर ही योजना आहे आणि टंचाई ज्या ज्या गावांमध्ये सुरू होते त्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून दिले जातात। तर हे टँकर उपलब्ध करून देण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे आहेत, परंतु वेळेची निकड लक्षात घेता आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांनी हे सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी म्हणून आम्हाला प्रदान केलेले आहेत। त्यामुळे आता कोणतीही संचिका या संदर्भाची ठाण्याला जात नाही। बीडीओंच्याकडून ज्या दिवशी प्रस्ताव येतो त्याच दिवशी आमच्याकडून मंजूर करण्याची आमची नियोजन आहे। परंतु आमदार महोदयांनी जसं सांगितलं की ती वेळ येऊ नये याच पद्धतीनं त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या कूपनलिका असतील या पुनर्जीवित करण्याचं काम सुरू ठेवलेलं आहे आणि जर का अचानक एखादी अशी परिस्थिती उद्भवली तर ज्या दिवशी प्रस्तावित त्याच दिवशी तो मंजूर करून दुसऱ्या दिवशीपासून टँकर उपलब्ध करून देण्याची आमचं नियोजन आहे।